नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर इयत्ता 6वीचा जो नवीन अभ्यासक्रम आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी, तर तो बदललेला आहे आणि अ, विषय आहे सामान्य विज्ञान. तर त्यातलं प्रकरण क्रमांक 3 आहे, विलग करू घटक म्हणजे घटक वेगळे करू. तर स्वाध्याय त्याची जी प्रश्नोत्तर आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण काय करणार आहोत, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यातलं पहिलं आहे योग्य पर्याय निवडा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी पर्याय दिलेले असतील एकूण 4 त्यातला एक पर्याय योग्य निवडायचा आहे. चुंबकीय विलगीकरणामध्ये डॉट डॉट याचा वापर केला जातो. तर एखादं मिश्रण आहे समजा त्यातनं मला जे चुंबकाकडे आकर्षित होतात म्हणजे लोखंडी वस्तू असतील ना, तर त्या वेगळ्या करण्यासाठी चुंबकीय विलगीकरण पद्धत वापरली जाते. आणि कसला गुणधर्म वापरतात त्याचा चुंबकीय गुणधर्म, की लोखंड वगैरे चुंबकाकडे काय होतात आकर्षित होतात आणि ते वेगळं करणं सोपं जातं. म्हणजे चुंबकीय विलगीकरणामध्ये चुंबकीय गुणधर्माचा वापर केला जातो. गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी निवडणे ही पद्धत योग्य ठरते. पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने वेगळी करता येते? निवळणे. गढूळ पाण्यात तुरटी फिरवल्यास मातीचे कण जड होऊन खाली बसतात, ज्याला अवसादन म्हणतात. त्यानंतर पाणी वेगळे करण्यास निवळणे असे म्हणतात. तर निवळणे हे त्याचं अचूक उत्तर आहे. दुधामध्ये पाणी मिसळले अशी शंका आहे, त्यातील दूध आणि पाणी वेगळे कोणत्या पद्धतीनं शक्य होईल? तर यापैकी कोणत्याही पद्धतीनं शक्य होणार नाही, कारण दूध आणि पाण्याचं मिश्रण घरगुती किंवा साध्या भौतिक पद्धतीनं वेगळे करता येणार नाही. त्याच्यानंतर पुढे आहे सत्य की असत्य ते ठरवा. तर आणि का ते लिहा. द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते. तर हे काय आहे? सत्य आहे. द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत, हे विधान सत्य आहे, बरोबर आहे. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात. तर हे असत्य आहे, चुकीचं आहे. चुंबकीय गुणधर्माचा वापर करून फक्त चुंबकीय धातू जसं की लोखंड, कोबाल्ट, निकेल की जे चुंबकाकडे आकर्षित होतात ते वेगळे करतात. सर्व प्रकारचे धातू म्हणजे तांबे, ॲल्युमिनियम यांना वेगळं करता येत नाही. समुद्राच्या पाण्यातून मीठ वेगळे करण्यासाठी अवसादन ही पद्धत वापरतात. तर हे असत्य आहे, चुकीचं आहे. समुद्राच्या पाण्यातून मीठ वेगळे करण्यासाठी कुठली पद्धत वापरली जाते? बाष्पीभवन ही पद्धत वापरली जाते. त्याच्यानंतर धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी उफणणे ही पद्धत वापरली जाते. तर हे विधान काय आहे? सत्य आहे. जड व हलके असे 2 द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते. तर हे सत्य आहे. उदाहरणार्थ तेल आणि पाण्याचं मिश्रण स्थिर ठेवून वरचा थर हळूच ओतून ते वेगळं करता येतं. त्याच्यानंतर गाळण पद्धती कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी? गाळण पद्धती ही द्रवामध्ये न विरघळणारे स्थायू पदार्थ असलेल्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते. म्हणजे जे द्रवामध्ये विरघळत नाहीत त्यांच्यासाठी. आता कशी? जेव्हा असे मिश्रण योग्य गाळणीतून किंवा गाळण कागदातून ओतले जाते, तेव्हा ते स्थायू पदार्थाचे जे कण आहेत ते गाळणीवर किंवा कागदावरच शिल्लक राहतात, ज्याला आपण अवशेष म्हणतो. आणि द्रव पदार्थ गाळून काय होतो? खाली पडतो. उदाहरणार्थ चहाची पाने वेगळे करणे. चहातून चहाची पाने वेगळे करणे, चहापूड वेगळी करणे, पाण्यातून गढूळ मातीचे कण गाळून काढणे. तर यासाठी गाळण पद्धती. त्याच्यानंतर पुढे आहे भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा कसा वेगळा करा. लाकडाचा भुसा वजनाने कसा असतो? हलका असतो आणि तो पाण्यात विरघळत नाही. त्यामुळे तो पाण्याच्या पृष्ठभागावर काय होतो? तरंगतो. ओके. लाकडाचा भुसा वजनाने हलका असतो, त्यामुळे तो विरघळत नाही आणि तो पृष्ठभागावर तरंगतो. तर निवळणे. लाकडाचा भुसा पाण्यात वर तरंगत राहिल्यामुळे वरचा भुसा आणि पाणी हळूच दुसऱ्या भांड्यात ओतून किंवा चमच्याने वर काढून वेगळे करता येतात. गाळणे. संपूर्ण मिश्रण एका स्वच्छ कापडातून किंवा गाळणीतून गाळल्यास लाकडाचा भुसा गाळणीवर राहतो आणि स्वच्छ पाणी खाली जमा होते. या 2 पद्धतीनं वेगळं करता येऊ शकतं. त्याच्यानंतर पुढे आहे
सुतारकाम करत असताना लाकडी भुशामध्ये एकत्र असलेले लोखंडी खिळे सुतार कोणकोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल? त्यापैकी कोणती पद्धत सुलभ ठरते? तर पहिली पद्धत तो सुतार वापरू शकतो ते म्हणजे चुंबकीय विलगीकरण. मिश्रणावरून एक मोठा चुंबक फिरवून लोखंडी खिळे चुंबकाकडे आकर्षित होतील व भुशापासून काय होतील? वेगळे होतील. चाळणे. योग्य आकाराची चाळणी वापरून मिश्रण चाळल्यास लाकडाचा बारीक भुसा खाली पडेल आणि लोखंडी खिळे चाळणीवर राहतील. निवडणे. खिळे मोठे आणि हाताने उचलण्यासारखे असल्यास ते एक एक करून हाताने वेचून सुद्धा घेता येतील. त्याला निवडणे म्हणतात. अधिक सुलभ. चुंबकीय विलगीकरण ही सर्वात अधिक सुलभ व जलद ठरते, कारण चुंबक फिरवतात सर्व लोखंडी खिळे एकाच वेळी सहजपणे चुंबकाला चिटकून काय होतात? वेगळे होतात व वेळही वाचतो. तर हे जे उत्तर आहे अधिक सुलभ, तर ते मी दिलेलं आहे. ओके. तुमचा दृष्टिकोन काय आहे त्यानुसार तुम्ही लिहिलं तरी चालेल. प्रश्न 6. पुढील शब्दकोड्यात विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत. नमुन्यासाठी अशा एका शब्दाभोवती वर्तुळ केलेलं आहे. शब्दकोड्यातील असे सगळे शब्द काय करा? शोधा. आता इथं त्यांनी निवडणे हा जो शब्द आहे तो त्यांनी दिलेला आहे आणि बाकीचं काय करायचं? शोधायचं. तर त्यातले बरेचसे शब्द मी शोधलेत. त्याच्या व्यतिरिक्त काही राहिले असतील तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगू शकता. एक दिलेला आहे निवडणे, दुसरा आहे गाळणे, हा एक होऊ शकतो. त्यानंतर निवडणे, बाष्पीभवन, त्याच्यानंतर इथे आहे चुंबकीय विलगीकरण, हा एक आहे आणि हा तिरका अवसादन. ओके. तर हे सगळे जर घेतले तर याच्यातून एवढे तरी मी दिलेले आहेत. आणखीन काही असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, म्हणजे बाकीच्यांना पण मदत होऊन जाईल. ओके. थँक्यू. तिथे स्वाध्याय झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रकरणाचा स्वाध्याय बघूया. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता. थँक्यू.